उपस्थित आहे या संदर्भातली काही माहिती समोर येते का? या सुनावणीला महाधिवक्ते उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांचे वकील देखील उपस्थित आहेत. एमी फाउंडेशनचे वकील उपस्थित आहेत आणि न्यायमूर्ती हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये काल एक चित्र आम्ही असं होतं की ज्यावेळी सुनावणी सुरू होती त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या संपूर्ण परिसराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक होते आणि घोषणाबाजी करत होते. सुनावणी सुरू असताना ते देखील कोर्टाने दखल घेतली होती. त्यामुळे आजच्या घडीला या सगळ्या परिसरामध्ये मराठा आंदोलकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये थांबवून दिलं जात नाहीये. सगळ्यांना न्यायालयाच्या मागच्या बाजूला किंवा जे ओव्हल मैदान आहे त्या बाजूला तर काही तांत्रिक व्यत्यय येतोय, मात्र महत्त्वाचे अपडेट समोर येतात. सरकारकडून महाधिवक्ता सराफ हे बाजू मांडतायत. महत्त्वाच्या घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळत आहेत. मराठा आंदोलनावरती आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे. इथून पुढे काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. आंदोलनाविरोधातील 3 याचिकांवरती ही सुनावणी आता पार पडणार आहे. दरम्यान या सुनावणीला आता सुरुवात झाली आणि मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर तसंच न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आता पार पडते. फक्त 500 वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असल्याचं माने शिंदे यांनी सांगितलेलं आहे. आंदोलकांसाठी कोणतीही व्यवस्था केली नाही असं सुद्धा माने शिंदे यांनी सांगितलंय. फक्त 500 वाहनांच्या पार्किंगसाठीची व्यवस्था आहे असा उल्लेख माने शिंदे यांनी केलेला आहे. आपण बघितलं होतं काही वेळापूर्वीच पोलीस नोटीस घेऊन गेले होते, मात्र मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावरती त्या ठिकाणीच आंदोलन करण्यासाठी ठाम होते. पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी अजित या संदर्भातली आपल्याला अधिकची माहिती देतात. अजित, आपण बघितलं होतं काही वेळापूर्वी पोलीस या ठिकाणी नोटीस घेऊन गेले होते, मात्र मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरतीच आंदोलनासाठी ठाम आहेत. नक्कीच कोर्टामध्ये सतीश माने शिंदे हे अत्यंत वरिष्ठ आणि प्रसिद्ध असे कायदे पंडित आहेत. त्यांच्या ते या मराठा आरक्षणाबाबत आणि मराठा आंदोलक जे त्यांच्या बाजूनं युक्तिवाद करतायत आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की जागा दिली होती त्या जागेमध्ये फक्त 500 वाहनं पार्किंग होतील. मराठा आंदोलक जे आहेत न्यायालयाने सांगितल्यानुसार ते सगळे आंदोलक जे आहेत त्या परिसरातून बाजूला झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात जे आलेले आहेत ते त्यांची एक स्वतःची मागणी आहे किंवा त्यांच्यावर जो अन्याय झाला त्यामुळे आलेले. त्यामुळे त्यावर सरकार निर्णय घ्यावा आणि सरकारने यांची सगळी बाजू जी मांडावी. त्याच पद्धतीने यांना तिथं कुठे बसण्याकरता किंवा उपोषण करण्याकरता जागा द्यावी ही मागणी सतीश माने शिंदे यांच्याकडून करण्यात येते. साधारणपणे 50 ते 1 लाख लोक मुंबई रस्त्यावर आली होती अशी माहिती कोर्टामध्ये दिली गेली होती. त्यानंतर काही लोकांकडून त्रास होतोय. आंदोलकांमधील काही असे लोक आहेत की जे हुल्लडबाजी करतायत, पण ते नक्कीच मराठा आंदोलक आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यावर आम्ही माफी मागतो असं देखील सतीश माने शिंदे यांनी न्यायालयामध्ये म्हटलेलं आहे. त्यावर न्यायालयाने स्पष्ट केलं की हे फारच गंभीर आहे. राज्याकडून याच्या दखल घेतल्या गेल्या नाही. या त्रुटी का झाल्या याचा शोध घ्यायला पाहिजे. मुंबईची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सहन न करण्यासारखी आहे. आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामे करावा, अन्यथा कारवाई आम्हाला करावी लागेल किंवा कारवाईचे आदेश द्यावे लागतील असं न्यायमूर्ती त्यांच्या जेव्हा जे सतीश माने शिंदे यांनी जो युक्तिवाद केला त्यावर ते म्हटलेले आहेत. अजित, खरं तर आत्ताची सुनावणी अतिशय महत्त्वाची आणि इथून पुढे कशा पद्धतीने आंदोलनाची दिशा ठरू शकते किंवा त्यात बदल होऊ शकतो आजच्या सुनावणीनंतर? आजच्या सुनावणीनंतर खरं तर मनोज जरांगे पाटील काय सांगतात हे महत्वाचं आहे. कारण का कालची सुनावणी झाली, काल सगळं आदेश दिले गेले होते. मुंबई पोलिसांनी नोटीस देखील त्यांना दिलेली आहे खाली करण्याची, पण तरी देखील मनोज जरांगे पाटील हे कोणत्याही परिस्थितीमध्ये तो संपूर्ण परिसर जो आहे तो खाली करायला तयार नाहीयेत. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलंय. तर त्या गोष्टीची देखील माहिती जी आहे ती न्यायालयाला दिली जाईल आणि त्यानुसार न्यायालय पुढे काय सांगतं, न्यायालय काय आदेश देतं हे पाहावं लागेल आणि मग जरांगे पाटील यांची काय भूमिका असेल हे देखील पाहावं लागेल. अजित, आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी अशा पद्धतीने कोर्टाने पुन्हा एकदा सांगितलं. 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असं कोर्टानं सांगितलेलं. मात्र मनोज जरांगे पाटील अजून सुद्धा त्याच ठिकाणी आंदोलनावरती ठाम दिसत आहेत. बरोबर आहे. न्यायालयाने हे स्पष्ट केले की काल तुम्हाला आदेश दिले होते त्यानुसार तुम्ही अद्यापही मुंबई खाली केलेली नाहीये. मुळात न्यायालयाचं देखील हेच म्हणणं आहे की जी जागा आंदोलनाकरता दिलेली आहे, उपोषणाकरता दिलेली आहे ती आझाद मैदान आहे, त्याच्या बाकी इतर ठिकाणी कोणी नसावं अशी न्यायालयाचं म्हणणं आहे. तर त्याबाबत याचिकाकर्त्यांचे वकील जे आहेत त्यांना देखील विचारणा करण्यात आली होती आणि मराठा आंदोलक जे आहेत त्यांचे वकील सतीश माने शिंदे यांना देखील न्यायालयाने विचारलेलं आहे. तर त्याबाबत आता ते युक्तिवाद सतीश माने शिंदे करतायत. जे सुरू आहे ते बेकायदेशीर सुरू असं कोर्टाने निरीक्षण नोंदवल्याचं आपल्याला सध्या बघायला मिळतं आणि 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असं कोर्टानं पुन्हा एकदा सांगितलंय. अजित,
नक्कीच याबरोबरच लाऊडस्पीकर जे आहेत ते देखील त्याची परवानगी नव्हती, ते तुम्ही कसे काय वापरले? त्याबद्दल सरकारने माफ करा, न्यायमूर्तींनी जे मराठा आंदोलकांचे वकील आहेत सतीश माने शिंदे यांना विचारलेलं आहे, तुम्हाला कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात तुम्ही अपयशी आहात का किंवा तुम्हाला यश येत नाही का, असं सरकारी पक्षाला न्यायालयाने विचारलेलं आहे. 3 वाजेपर्यंत तुम्ही सर्व खाली करणार आहात का, या शब्दात न्यायालयाने जे आंदोलकांचे वकील आहेत त्यांना विचारले. निश्चित प्रेक्षकांना पुन्हा सांगूया, अतिशय महत्त्वाची सुनावणी सुरू आहे आणि जे सुरू आहे ते बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. 3 वाजेपर्यंत परिसर मोकळा करा, मुंबई रिकामी करा, अशा पद्धतीने कोर्टानं खडसावून सांगितलेलं आहे. महत्त्वाचे अपडेट समोर त्यांना आपल्याला बघायला मिळत आहे. जे सुरू आहे ते बेकायदेशीर सुरू आहे असं निरीक्षण सुद्धा कोर्टानं नोंदवलेलं आहे. आज मराठा आंदोलनावरती सुनावणीला आता सुरुवात झालेली अतिशय महत्त्वाची सुनावणी. मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सध्या पार पडते. कालच्या सुनावणीनंतर तुम्ही काय केलं असं खरं तर कोर्टानं सवाल उपस्थित केलेला आहे. कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला समोर त्यांना बघायला मिळत आहेत. कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो. एकीकडे आपण बघतो मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावरती ठाम आहेत. आझाद मैदानावरच आंदोलन करणार, मुंबई सोडणार नाही, यावरती मनोज जरांगे पाटील ठाम. तर दुसरीकडे कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे. त्यामुळे इथून कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलं. त्यामुळे इथून पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरतीच आंदोलन करण्यासाठी ठाम आहेत. मराठा आंदोलक मुंबई सोडणार नाहीत असं मनोज जरांगे पाटील एकीकडे म्हणतायत, तर दुसरीकडे कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे. काही वेळापूर्वीच पोलिसांनी नोटीस दिलेली होती. तो परिसर रिकामा करण्यासाठी, आझाद मैदान रिकामा करण्यासाठी, गाड्या वाहनं तिकडनं हलवण्यासाठी. मात्र कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलंय, कारण मनोज जरांगे पाटील त्याच ठिकाणी आंदोलनावरती ठाम दिसत आहेत. या दरम्यान कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे. आपण बघतोय मराठा आंदोलनावरती आता सुनावणीला सुरुवात झाली आहे. मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही महत्त्वाची सुनावणी सध्या सुरू आहे. पोलिसांनी मोबाईल व्हॅनचा डाटा सादर करावा असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण झाल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. आपण बघतो महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला आता समोर येताना दिसत आहेत. कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे. पोलिसांनी मोबाईल व्हॅनचा डाटा सादर करावा असं कोर्टानं सांगितलेलं आहे. तर लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असंही कोर्टानं सांगितलंय. कोर्टाचा अवमान झाला समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं सांगितलेलं आहे. खरं तर मराठा आंदोलनावरती सुनावणीला सुरुवात झाली. कोर्टाकडून राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे. महत्त्वाचा अपडेट समोर येतोय, अन्यथा 3 वाजता ठोस कारवाई करू असं कोर्टानं सांगितलंय. कोर्टाकडून राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. 3 वाजता ठोस कारवाई करू असं कोर्टानं सांगितलेलं आहे. कोर्टाकडून राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ आता देण्यात आलेली आहे. न्यायमूर्ती आरती साठे आणि मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. कोर्टाकडून राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ, अन्यथा 3 वाजता ठोस कारवाई करू असं कोर्टानं सांगितलंय. 3 वाजेपर्यंत आम्हाला सगळं सुरळीत हवं असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे. आपण बघितलं होतं काल सुनावणी पार पडली, त्यानंतर आजच्या सुनावणीत महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायला मिळत आहेत. कोर्टाकडून राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ सध्या देण्यात आलेली आहे, अन्यथा 3 वाजता ठोस कारवाई करू असं कोर्टानं सांगितलंय. 3 वाजेपर्यंत आम्हाला सर्व सुरळीत हवं असं कोर्टानं खडसावून सांगितल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मराठा आंदोलनासंदर्भातली महत्त्वाची सुनावणी आणि त्यानंतर आलेले सगळे महत्त्वाचे अपडेट्स आपण बघतोय. कोर्टाकडून राज्य सरकारला 3 वाजेपर्यंतची वेळ सध्या देण्यात आलेली आहे, अन्यथा 3 वाजता ठोस कारवाई करू असं कोर्टानं सांगितलेलं आहे. 3 वाजेपर्यंत आम्हाला सर्व सुरळीत हवं असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे. आपण बघितलं होतं अनेक रस्ते बंद झालेले होते, वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला होता. यानंतर कोर्टाकडून राज्य सरकारला आता 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे, अन्यथा 3 वाजता ठोस कारवाई करू असं कोर्टानं सांगितलेलं आहे. मराठा आंदोलनावरती सुनावणीला सुरुवात झाली.
मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही महत्त्वाची सुनावणी सध्या पार पडते. पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे या संदर्भातली अधिकची माहिती देतात. अजित, अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत. कोर्टाकडून राज्य सरकारला आता 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे. ही वेळ खरं तर काल देण्यात आली होती आणि त्या वेळेनुसार राज्य सरकारने काल सगळ्या गोष्टी ज्या त्या पूर्ण केल्या पाहिजे होत्या, ही माहिती जी आहे ती दिली होती. पण असं असून सुद्धा बऱ्याच ठिकाणी अजूनही मराठा आंदोलक आहेत. विशेष करून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल त्या परिसरामध्ये अजूनही सगळे आंदोलक आहेत. त्यानंतर मुंबई महानगरपालिका ते मेट्रो सिनेमा या सगळ्या परिसरामध्ये अजूनही गाड्या आहेत, तो रस्ता अजूनही बंद आहे. ही माहिती जेव्हा कोर्टामध्ये दिली गेली तेव्हा न्यायालयाने स्पष्ट केले की तुम्हाला आम्ही वेळ दिली होती आणि 3 वाजता पुन्हा आम्ही सुनावणी होणार आहे. तोपर्यंत आझाद मैदान खाली करा. आंदोलकांना जे आंदोलक आहेत त्यांना हटवून ॲफिडेव्हिट द्या. सतीश माने शिंदे यांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिलेत. गरज पडल्यास आम्ही स्वतः कारवाईची भूमिका